शेतीमध्ये सुद्धा सांगतो, शेतीमध्ये हराळी जाळण्याकरता औषध निघालं फवारल्याच्या नंतर, लक्ष करा बरं का, तणनाशक निघालेलं आहे का नाही, हराळ वरून जळून जाईल पण जमिनीमधले जळत नाही, पुन्हा पाऊस पडल्याच्या नंतर परत उगवते, म्हणजे ती अमर आहे. आता पहा, साप त्या ठिकाणी आले आणि सापाने काय केलं, सांडलेलं जे अमृत हराळीवर होतं का नाही, त्या सापांनी आपल्या जिभेनं ते अमृत चाटण्याकरता सुरुवात केली. आणि ज्या वेळेला अमृत चाटण्याकरता सुरुवात केली, त्या दुर्वाचा असणारा जो काही भाग होता का नाही, तो तीक्ष्ण असणारा भाग होता. सापांनी चाटत असताना त्यांची एक जीभ होती, एका जिभाच्या असंख्य असणाऱ्या जिभा झाल्या. काही ठिकाणी वर्णन आहे 2 जिभा झाल्या. म्हणून त्याच ठिकाणी सापाच्या जिभा असणाऱ्या अशा चिरल्या. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही साप बघता का नाही, सापाची जीभ सारखी मध्ये बाहेर येते, याचं कारण एक आहे, ते एक जीभ नाही, त्याला दुसरी एक जीभ आहे. 2 जिभा होण्याकरता कारण सुद्धा असणार हेच सांगितलेलं आहे. ही सुंदर असणारी जी कथा आहे पांडव प्रतापाची, या ठिकाणी वर्णन असं केलेलं आहे 2ऱ्या अध्यायामध्ये. गरुडाची असणारी सुंदर असणारी ही कथा सांगितलेली आहे. आता पुढे कथा अशी आहे, जन्मेजयानं सर्पसत्र असणारा यज्ञ केलेला आहे. आपण कथेमध्ये असा भाग पाहिला की कद्रूनं आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये शाप दिलेला आहे आणि त्या जन्मेजयाच्या यज्ञामध्ये तुम्ही जाऊन साप असणारे मराल असा एक शाप दिलेला आहे. जन्मेजय राजानं सर्पसत्र नावाचा यज्ञ केला, याला कारण जर काय असेल तर त्याला कारण एवढंच सांगितलेलं आहे, जन्मेजय राजाच्या वडिलांचं नाव आहे परीक्षित राजा आणि परीक्षित राजाला एका ब्राह्मण कुमारानं असणारा शाप दिलेला आहे, त्याचं नाव आहे शृंगी. इति लंघित मर्यादम, ज्या राजानं मर्यादा ओलांडली, माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये साप टाकला, तोच राजा आजपासून 7व्या दिवशी त्याला तक्षक नावाचा साप चावेल आणि त्याचा असणारा मृत्यू होऊन जाईल. राजानं काय केलं, गंगा नदीच्या काठावर जाऊन असणारं अनशल नावाचं असणारं वृत्त घेतलं. शुकाचार्य महाराजांचं आगमन झालं, 7 दिवसापर्यंत कथा ऐकली. 7 दिवसाच्या नंतर राजाला सर्पदंश झाला. एका फळाच्या मध्ये तक्षक आळीचं स्वरूप धारण केला आणि मानेच्या ठिकाणी चावा घेतला. 7 दिवसाचा उपवासी असणारा राजा, देवाचं नामचिंतन करणारा, आणि तक्षकानं चावा घेतल्याच्या नंतर जसं अग्नी लागल्याच्या नंतर प्रेत दहन होतं, तसं चावा घेतल्याबरोबर परीक्षित राजाचा असणारा मृत्यू झाला. ही गोष्ट मुलाला कळाली, म्हणजे कुणाला, जन्मेजयाला. मुलानं निर्णय घेतला, माझा बाप 7 दिवसाचा उपवासी असताना ज्या तक्षकानं माझ्या बापाच्या मानाला चावा घेतला, तो माझा बाप मरण पावला, याला कारण जर कोण असेल तर तक्षकामुळं माझे असणारे वडील मरण पावले. आता मी एकच काम करणार, ज्या तक्षकानं माझ्या मानला किंवा माझ्या बापाच्या मानाच्या ठिकाणी चावा घेतला, माझ्या बापाचा मृत्यू झाला, इथून पुढल्या कालावधीमध्ये एक सुद्धा साप मी जिवंत ठेवणार नाही. नवे सापच नाही तर तक्षकाला सुद्धा मी जिवंत मात्र ठेवणार नाही. सर्पसत्र नावाचा यज्ञ करण्याकरता सुरुवात केली. आणि ते सर्पसत्र म्हणजे यज्ञ कसा माहिती, प्रत्येक सापाचं असणारं नाव घ्यायचं, नाव घेतल्याच्या नंतर तो ज्या सापाचं नाव घेईल तेच साप यायचे आणि झुंडीच्या झुंडी त्या यज्ञामध्ये पडायचे. काही ठिकाणी वर्णन आहे 52 प्रकारच्या असणाऱ्या जाती, 1 आणि 2 नाही बरं का, 52 प्रकारच्या जाती त्या यज्ञ कुंडामध्ये जळून असणाऱ्या मरण पावल्या. आता हे जेवढ्या जे काही जाती उरलेल्या आहेत का नाही, त्या 1000 पैकी उरलेल्या आहेत, पण 52 असणाऱ्या जाती त्या यज्ञ कुंडामध्ये जळून मरण पावलेल्या आहेत. त्या जाती आपल्याला कुठं सुद्धा बघण्याकरता मिळत नाहीत. आता पहा, ज्या वेळेला सर्पाशे झुंडीच्या झुंडी येऊन मध्ये पडू लागले, तेवढ्याच वेळामध्ये ही गोष्ट तक्षकाला समजली. तक्षकानं निर्णय घेतला, माझे बंधू माझे भाऊ अनेक स्वरूपामध्ये मरत आहेत, आता मी तर परीक्षित राजाच्या मानाला चावा घेतलेला आहे, आता मी पण मरणार. म्हणून त्यानं शरण गेला. कुणाला शरण, स्वर्ग लोकाचा असणारा जो राजा आहे त्या इंद्रदेवाला शरण गेला. देवा, मरणाच्या संकटापासून मला दुसरं तिसरं कोणी सुद्धा वाचवू शकत नाही,
फक्त माझी एक विनंती आहे देवा, मला तुम्ही सहकार्य करा आणि तुम्ही मला वाचवा. शरण आल्याच्या नंतर निर्णय असा दिलेला आहे, कोणी जरी शरण आला का नाही, शरण आल्याच्या नंतर त्याला मारता येत नाही, अजिबात मारता येत नाही. भावार्थ रामायणामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. प्रभू श्री रामचंद्रजीनं सांगितलं, जरी माझ्या पत्नीचं अपहरण राजा रावणानं जरी केलं असेल आणि तो राजा रावण जरी मला शरण आला, तर शरण आल्याच्या नंतर त्याचा सुद्धा मी स्वीकार करणार. कधी लक्षात ठेवा बरं का. तुम्ही आज रस्त्यानं जात आहेत, भाजी मंडीमध्ये जात आहेत, कुठल्या दुकानामध्ये जात आहेत, व्यवहारामध्ये असताना कुठंतरी चालत आहेत, काहीतरी असताना उपजीविका भागवत असताना काही व्यवहार तुम्ही करत आहेत. जर एखाद्या माणसाच्या हातानं जर गुन्हा झाला आणि त्यानं जर तुमची शरणागती केली, माऊली माझ्याकडून चुकलं बरं का, लक्ष करा, समोरच्या माणसानं जर शरणागती केली आणि त्यानं जर सांगितलं सॉरी चुकलं बरं का माझ्याकडून, लगेच काय काम करायचं माहिती का, त्याला माफ करून टाकायचं. त्यानं चूक मान्य केली ना, तर त्याला असणार माफ करायचं. इंद्र भगवंताला शरण आला तक्षक. तक्षक शरण आल्याच्या नंतर इंद्र भगवंतानं त्याला सांगितलं, आता काळजी करू नको, तू मला शरण आला ना, तुझे प्राण वाचवण्याचं काम मी करील. इंद्र भगवंताच्या सिंहासनाच्या खाली असा गोल राऊंड करून, एटाळा गोटाळा घालून बरं का, असा फणा काढून तक्षक असा थरथर 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 असा कापू लागला. का? कारण त्याला मरणाची असणारी भीती वाटू लागली. आणि इकडं ऋद्विज ब्राह्मण मंडळी सारखं बोलू लागले. प्रत्येक सापाचं नाव घ्यायचं आणि मध्ये येऊन असणारा त्याचा मंत्र म्हटल्याच्यानंतर साप येऊन मध्ये असणारा पडायचा आणि मरायचा. जन्मेजयानं ऋद्विजांना आणि त्या ब्राह्मणाला सांगितलं, मी एवढा यज्ञ करत आहे, एवढा यज्ञ करत असून सुद्धा ज्या तक्षकानं माझ्या बापाच्या मानेला चावा घेतला, तो मात्र आणि येऊन यज्ञामध्ये पडला नाही, दुसरेच साप येऊन यज्ञामध्ये पडतात. आणि कधी कधी काय होतं माहिती का, गुन्हा केला एकानं, शिक्षा दुसऱ्यालाच होते बरं का. खरा गुन्हा कोणाचा? तक्षकाचा. आणि तर मरत असताना कोण मरतात? दुसरेच साप मरतात. जन्मेजयानं सांगितलं, ज्या सापानं माझ्या वडिलाच्या बाबतीमध्ये मृत्यू आणला त्याचं नाव घ्या. ऋद्विजांनी सांगितलं, तो असणारा तक्षक आता इथं पृथ्वी तलावर नाही, तो स्वर्ग लोकामध्ये आहे. इंद्र भगवंतानं त्याला सहकार्य केलेलं आहे आणि सहकार्य करत असताना इंद्र भगवंताच्या सिंहासनाच्या खाली बसलेला आहे. नवे नवे त्या सिंहासनाला असा पकडून बसलेला आहे तो. जन्मेजयानं सांगितलं, असा जरी येत नसेल त्याचं नाव घ्या. नाव घेऊन जरी येत नसेल तर त्या तक्षकाला ज्यानं सहकार्य केलेलं आहे त्याच्या सहित नाव घ्या. लक्ष करा बरं का. आता सहकार्य करत असताना कोणाला सहकार्य करावं याचा विचार करा बरं का अगोदर. कधी कधी ज्याला आपण सहकार्य करणार आहेत त्याच्यामुळं सुद्धा आपण अधोगतीला जाऊ शकतो. इंद्रानं सहकार्य केलं, पण आता इंद्रावर सुद्धा वेळ आली, बोलण्याकरता सुरुवात केली, इंद्राय तक्षकाय स्वाहा. इंद्र भगवंताचं आसन स्वर्ग लोकामध्ये होतं. इंद्राचं नाव घेतल्याबरोबर इंद्रासहित तक्षक सुद्धा येऊन यज्ञामध्ये पडण्याची वेळ आली. तेवढ्याच वेळामध्ये भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे, बृहस्पतीचा असणारा मुलगा त्याचं नाव अंगिरा. भागवतामध्ये वर्णन आहे बरं का. आणि या महाभारतामध्ये आणि पांडव प्रतामध्ये असं वर्णन केलेलं आहे, ज्यावेळेला तक्षक आणि इंद्र आला त्या ठिकाणी तक्षकानं आणि इंद्रानं जर स्मरण कुणाचं केलं असेल तर आस्तिक ऋषीचं स्मरण केलेलं आहे. लक्ष करा बरं का. आस्तिक ऋषीचं असणारं स्मरण केलं. स्मरण केल्याबरोबर आस्तिक त्या ठिकाणी आला. आस्तिक ठिकाणी आल्याच्या नंतर मंत्र म्हणण्याकरता सुरुवात होती, पण तो सिंहासनाचा भाग पण यज्ञामध्ये पडत नाही आणि तक्षक सुद्धा यज्ञामध्ये येऊन पडत नाही. खाली यज्ञ चालू आहे आणि यज्ञाच्या वर काही अंतरावर तक्षक आहे, वर असणारं ते सिंहासन आहे. जन्मेजयानं प्रश्न विचारला, स्वर्ग लोकामधून तक्षक आला, सिंहासन आलं, पण हे यज्ञामध्ये का पडत नाही? ऋद्विजांनी सांगितलं त्या ब्राह्मण मंडळीनं, हे दोघं जण यज्ञामध्ये पडतात, पण याच्या अगोदर तुम्हाला एक कार्य करावं लागेल. ते कार्य असं आहे, एक म्हणजे अंगिरा ऋषी किंवा दुसरी गोष्ट म्हणजे त्या आस्तिक ऋषीचं जोपर्यंत तुम्ही पूजन करत नाही
तोपर्यंत हे दोघ जण यज्ञामध्ये पडत नाहीत. तेवढ्याच वेळामध्ये जन्मेजयानं स्वागत करत असताना आस्तिक ऋषीचं असणारं स्वागत केलं. स्वागत केल्याच्या नंतर मग मात्र हात जोडल्याने सांगितलं, आस्तिक मुनी, नेमकी तुमची काय